गोवे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे। माईची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांना फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मी ओमकारजी सानप यांना विनंती करतो की आपण या दर्शनजी मांडलूकर साहेब खऱ्या अर्थाने कोलाड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष यांचं सन्मान करण्यात येत आहे। साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। ओके, मॅचला सुरुवात होतोय। लेट्स प्ले। बोला गणपती बाप्पा। पहिला चेंडू, चांगला चेंडू राहिला या ठिकाणी, अगदी जमिनी लगत मारलेला फटका आपण जर पाहिला तर या ठिकाणी कव्हरीचा या क्षेत्रामध्ये मारला होता। अगदी चांगलं या ठिकाणी सुरुवात म्हणावी लागेल। सुरुवात झाली स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नंतर मी विनंती करतोय सुधीरजी ढाणे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात आहे। सुधीरजी ढाणे साहेब, तर मी विनंती करतो सन्माननीय ओमकार सानप यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुधीरजी ढाळे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। कार्यरत असणारे सन्माननीय राकेशजी शिर्के साहेबांचा शुभ सन्मान मी राज भिरगावले यांना विनंती करतोय। राज भिरगावले यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। हाळा मिळत आहेत 16 धावा धावफलकावरती। तर पुढील सन्मान मूर्ती असणार आहेत सन्माननीय मारुतीजी निकम साहेब, गोवेगावचे ग्रामस्थ मारुतीजी निकम साहेब यांना विनंती करतोय। ओवेगावचे अध्यक्ष सन्माननीय मारुतीजी निकम साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। ओमकार सानप 15 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक मार्गस्थ असताना निर्णय घोटेकर 16 धावा आता या सिंगलच्या मदतीने विश्वनाथ नगरकर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मारुतीजी निकम साहेब म्हणजेच गोवेगावचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे। तरी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सन्मान करण्यात येत आहे। मी ओमकारजी सानप यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे आणि या सन्मानाचा देखील आपण स्वीकार करायचा आहे। कारण किशोर सर आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। कारण आपण पाहिलं ही आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती आहे। पहिला ओव्हरचा खेळ संपलाय। 20 धावा धावफलकावरती आहे। निर्णयचा पहिला षटक खूप सारा महागडा ठरलाय कारण राहिलंय आमिरची तोडफोड बॅटिंग आणि
शेवटच्या बॅट बॉलवरती मुदासिराच्या बॅटमधून आलेला चौकार. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये मुरलीबाई गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला बॉल ओपी स्लॉप केला, फटका मिस टाइम आहे फिल्डर बॉलच्या खाली. विकेटचं पतंग, पहिला धक्का. देखील आपण कमबॅक करू शकतो ते दाखवून दिलं. त्याचप्रमाणे कोलार क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय अलंकारजी खांडेकर साहेबांचा या ठिकाणी शिवसन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय पिंट्या सानेपांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, फुलगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर मी विनंती करतोय अलंकार खांडेकर साहेबांना की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील आपण बरेचसे संघ पुरस्कृत केले जातात. अलंकारजी खांडेकर क्रिकेटवरती असलेलं नित्यांत प्रेम, कोलार क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष यांचा शुभ सन्मान करण्यात जात आहे पिंट्या सानेप यांच्या शुभ हस्ते. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय अनंतजी मोरे कोलार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार यांचा देखील सन्मान करण्यात येत आहे. तर राज भिरगावले यांनी विनंती करतोय की आपण सन्माननीय अनंत मोरे साहेबांचं या ठिकाणी शिव सन्मान करायचा आहे. तर मी विनंती करतो अनंत मोरे साहेबांना की हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कोलार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार राज भिरगावले यांच्या शिवभाषे यांचा सन्मान करत असताना आणि सन्मानाचा स्वीकार करत असताना सन्माननीय अनंत मोरे सर. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर आता आपण जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी आवाज आपण ऐकतोय किशोरजी कोकरे सर यांचा. 21 धावा धाव फलकावरती मुरलीबाईतनं पुन्हा एकदा मजबूत पकड केली या षटकामध्ये. पहिला बॉलवरती अमीरला बाद केलं, तदनंतर रियाज नवीन बॅटर एंटर झाले. पहिल्या बॉलवरती रियाजने सिंगल घेतली आहे. तिसऱ्या चेंडूचा खेळ आपण पाहिला, जिथे तिसरा बॉल मुदासिर याला निर्धाव स्वरूपाचा आला. कट केल्या हलक्यात स्टिअर करत असताना पॉईंटमध्ये फिल्डर आले, चांगले फिल्डिंग. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते एका सिंगलच्या मदतीनं. स्कोर कार्ड 22 वरती आपल्याला पाहायला मिळालं. मुरलीबाईतनं पुन्हा एकदा कमबॅक केलेला आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये निर्णय थोडेसे मागणे राहिले, 20 धावांचं षटक आलं. त्यानंतर मुरलीबाई स्वतः गोलंदाजीला आले. अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. पुढचा बॉल ओपिश बॉल लॉप केला समोरच्या दिशेला. रियाजच्या बॅट ला 6 धावांसाठी षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धाव फलक 28 वरती आहे. यावेळेसचा बॉल जबरदस्त टप्पा पडला बाहेरच्या बाजूनं. बॉलनं वळण घेतला विकेट किपर सावैत प्रदीप तिर्लोटकर पंचांकडे दाद मागत असताना पंच आमच्या अतिशय तटस्थ आहेत. पुरुषोत्तमचे भगत आणि मोहम्मद बखवाल हे दोन नामवंत पंच या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 28 अंकावरती आहेत. मुरलीबाईतनं जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये निर्णयनं 20 धावा खर्च केल्या. तदनंतर ओके 28 वरती सध्याच्या घडीला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निर्णय गोठेकर आपल्याला पाहायला मिळतील. एक महत्वाचे गोलंदाज, सातत्यानं त्या गोलंदाजानं मागील 2 वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी या संघासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. डावकुऱ्याचे गोलंदाज टप्पा आणि त्या पलीकडे त्यांच्याकडे असणारी चेंडू फिरवण्याची क्षमता अप्रतिम पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं अपयश आलं, परंतु कॅप्टननं पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवला. षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना इन्व्हाइट करण्यात आलं. यावेळेला कव्हर रिजन मध्ये अप्रतिम फटका आला. बॉल
वरती फिल्डर प्रचंड वेगाने आलेत. सिंगल कंप्लीट केली. खराब फेकी पाहायला मिळाली आहे. रन्स घ्यायचे की नाही. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणाला मागे परतलेत. आमचे अतिशय दक्ष असे पंच निर्णय घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खराब फेकी झाली, त्याचा फायदा उचलायचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला मुदासर आणि नकार दिला. रियाज मागे परतलेत, परंतु आता आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतील का यास तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र केली जाते. रॉ स्पोर्ट्स या वाहिनीची इथे मात्र मदत घेतली जाणार आहे. धावपासाठी इथे मात्र रॉ स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. रॉ स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. श्री प्रमोद शेठ अनंत मस्कर पुरस्कृत ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी कुलाड 2025 आणि 26 हे दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. एक जबरदस्त अशी स्पर्धा. चला कुणी जवळ जाऊ नका. रॉयल्स मी टीमला विनंती करतो, फक्त आमच्या ऑफिशियल्स स्क्रीनची पाहणी करतील. लास्ट ऑन असेल ना, अन्यथा आपल्याला पॅनलिस्ट सुद्धा केलं जाऊ शकतं. ही स्पर्धा अतिशय दक्षता आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. एक जबरदस्त आयोजन नियोजन नवा नायट्रोस कुलाड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रॉ स्पोर्ट्स या वाणीच्या माध्यमातून आपण मदत घेतली. यस, बॅटर आउट असतील. बॅटर आउट असतील. सिंगल बेल्स जरी स्टंपवरती असेल तर तरी सुद्धा एक बेल्स पडले असेल तरी सुद्धा धावबाद असेल. रियाज यांना मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागणार आहे. विकेटचं बदल होतंय. महत्वाचे बॅटर ज्या रियाजच्या बॅटमधून षटकार आला तो मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी भव्य दिव्य आयोजन सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत ही भव्य दिव्य चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. ओमेगा डेव्हलपरचे सर्व सन्माननीय प्रमोदजी मस्कर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कुलाडवासियांच्या भेटीला आलेला आपल्याला पाहायला मिळते. दुसरा विकेटचं पतंग रॉयल्स मोहल्ला सिंगाचा हा डिटर बॅटर रियाज शेख मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावबादच्या स्वरूपामध्ये नाराज असतील आज खऱ्या अर्थानं, कारण की रियाज यांच्या बॅटमधून धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्या जे महत्वपूर्ण षटक मुरली बाईतनं तळ होते त्याच्या विरोधामध्ये षटकार त्यानं ठोकला होता आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळेला या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपण 50-50 ओव्हर्स ओमेगा 50-50 ओव्हर्स हा नियम देखील पाहतोय. परंतु आल्या आल्या अप्रतिम फटका खेचलाय. मध्ये आला होता असद याच्या आणि असदनं मात्र स्वीप करत असताना डीप मिडी विकेटला अप्रतिम फटका खेचलाय 6 धावेसाठी. षटकातील पुढचा बॉल ड्राईव्ह केले. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे डीप मध्ये. चेंडूवरती आलेत. चांगली फिल्डिंग होतीये. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या अंकावरती. 36 रन्स ऑन विकेट. 36 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पहा रॉयल्स मोहल्ला संघाचे प्रत्येक बॅटर्स अप्रतिम कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आघाडीला येत असताना मुदासिरनं चांगली बॅटिंग केली आहे. एक चौकाराच्या मदतीने तो अजून सुद्धा देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अमीरनं चांगला स्टार्ट दिला होता. या वेळेला समोरच्या दिशेला आणखीन एक अप्रतिम फटका. बॉल सीमा पार. मुदासिराच्या बॅटमधून सेट झालेत आणि आता मात्र खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये शेट देखील होत असताना मुदासिर आपल्याला पाहायला मिळालेत. का बॅटिंग निर्णयाच्या विरोधामध्ये तोडफोड फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पार TPL या सीझन मध्ये 9000 पॉइंट्सला सोळ झालेला खेळाडू आणि
पहिल्या रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये थोडंसं अपयश त्याच्या वाटेला आलाय, परंतु काही हरकत नाहीये. तितक्या ताकदीने तितक्या जोशानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक देखील करायचं आहे. ती क्षमता आहे निर्णयाच्याकडे. आप ट्रॅकर बॉल अडबा बॅट ऑन दी कार्पेट डीप मध्ये प्रोडक्शन फिल्डर आहेत. बॉल खाली चांगली फील्ड होती. एक सिंगल कंप्लीट केले, एका सिंगल वरती थांबवलं गेलं. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या 43 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. दोन महत्वाचे बॅटर बाद झाले. रियाजनं चांगले बॅटिंग केली होती आणि आमिरनं देखील स्टार्ट अप्रतिम केला होता. हे दोन महत्वाचे बॅटर डगआउट मध्ये परतलेत, परंतु असद आले. अप्रतिम बॅटिंग असदच्या आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. 2 बॉल फेस केले 7 धावेवरती. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला खेळतोय. अप्रतिम बॉल, जी क्षमता आहे गोलंदाज निर्णयाची ती क्षमता आता पाहायला मिळाली आहे. पुढ्यातनं बॉलला कट केलं होतं. बॅटरनं अंधधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. टप्पा पडला. बाहेरच्या बाजूने वळण घेतलं. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मुरली बाईट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. कामकाज तर अप्रतिम पाहायला मिळालं. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपाचा 18 बॉलचा खेळ संपला. 43 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओमेगा 50-50 ओव्हर्स. चला बॅटिंग करणारा संघ कोणता गोलंदाज ओमेगा 50-50 ओव्हर्स मध्ये सिलेक्ट करतोय ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं. चला पाण्याची मागणी केली जाते. टीम रॉयल्स मोहल्ला संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर असेल ना तो पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेच जाऊ द्या. ओके, आमच्या आयोजक कमिटीचे आहेत मेंबर पाणी घेऊन गेलेले आहेत. ओमेगा 50-50 ओव्हर या भव्य दिव्य ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीनं आपण पाहतोय 6 षटकांची मॅच. त्या अनुषंगानं 4थं षटक हे ओमेगा 50-50 ओव्हर्स. बॅटर्स हे मात्र खऱ्या अर्थानं बॉलर्स चॉईस करतील. आपल्याकडे चेक. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय प्रमोद मस्कर यांच्या माध्यमातून षटकारांसाठी 200 रुपये आणि विकेटसाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे 3 लगातार षटकार लगावली, षटकारांच्या हॅट्रिक जर मला इथे लगावली फलंदाजांनी तर 1000 रुपये. चौकारांसाठी देखील 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपये. सन्माननीय प्रमोद मस्कर मराठी उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे खरे शिल्पकार यांच्या माध्यमातून आणि कॅश जमा झालेले आहे. ओव्हर टू किशोर सर. ओमेगा 50-50 ओव्हर बॅटर चॉईस करतील कोणता गोलंदाज वापरायचा. पर्याय देखील आपल्याकडे पाहायला मिळतात, जिथे मुरलीबाई देखील सिलेक्ट करू शकतात आणि किंबहुना रोहित मोरे आणि वैभव देवरुकर हे मात्र चॉईस साठी गोलंदाज असणार आहेत. कोणते बॅटर गोलंदाज चॉईस करतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं. त्याच वेळेला ओमेगा 50-50 ओव्हर्स मध्ये आपल्याला 14 धावांचं टार्गेट दिलं जाईल. जर 14 धावा प्लस आपण केल्यात तर आपल्याला 6 धावा एक्स्ट्रा प्लस केल्या जातील, किंवा 14 पेक्षा जर आपण कमी धावा केल्या तर टीम टोटल मधून आपल्या 6 धावा मायनस केल्या जाणार आहेत. याकडे देखील लक्ष असायला हवं. रोहा तालुक्यामध्ये प्रथमतःच ओमेगा 50-50 ओव्हर्स षटक क्रमांक 4 50-50 ओव्हर्स हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वैभव देवरुखकर आपल्याला पाहायला मिळतात. वैभव यांना टार्गेट करण्याचं इथे मात्र रॉयल्स मोहल्लाच्या या दोन्ही बॅटर्सनं ओमेगा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वैभव देवरुखकर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावांचं टार्गेट कंप्लीट केलं तर टीम टोटल मध्ये 6 धावा ऍड केल्या जाणार आहेत, किंबहुना जर 14 पेक्षा टार्गेट कमी केलं तर मायनस देखील केल्या जाणार आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल स्लोअर वन राहिला. आडवा बॅट ऑन स्ट्रेटला खेळत असताना एक सिंगल डीप मध्ये फिल्डर तैनात होते. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या 44 या अंकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे, परंतु ओमेगा 50-50 ओव्हर्स चॅलेंजिंग असणार आहे, कारण की 14 धावा या षटकामध्ये आपल्याला बनवायच्या, तेव्हाच 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहेत. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल देखील झाला. पंचांचा इशारा लेग 22चा इशारा येतोय. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावले. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 या अंकावरती. पहिली 22च्या स्वरूपामधील एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केली जाते टीम श्रीराम महादेवाडी या संघाच्या माध्यमातून. आमचे स्कोरर मित्र अगदी समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे कल्पनेचे लोखंड दाखल झाले आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान केला जातोय. गुरुराम पंचायत सदस्य गोवे सन्मान्य नरेंद्रजी पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर मी विनंती करतो हरेजी सानप यांना की आपल्या शुभ हस्ते
या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे मी नरेंद्र पवार साहेबांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गोवे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नरेंद्रजी पवार साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय हरीश तांडव यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं शुभ सन्मान करण्यात येत आहे. येस, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, फिल्डर आलेत. पहा ओमेगा 50-50 ओव्हर्स मध्ये जोखीम बरे शॉट खेळले जातात. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचांचे देखील मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्सच्या वाणीची मदत घेतली जाते. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, सीमारेषा ओलांडली आहे की अलीकडेच फिल्डरने बॉल पकडला याची पाहणी केली जाते. रोहा स्पोर्ट्सच्या वाणीची मदत घेतली जाते. अप्रतिम कामकाज, चांगलं ब्रॉडकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याही पलीकडे ब्रॉडकास्टिंग टीम देखील अप्रतिम कामकाज करत असताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहा स्पोर्ट्सच्या वाणीची आपण मदत घेत आहोत. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, फिल्डर बॉलवरती जरूर आले होते परंतु सीमारेषेच्या अलीकडे चेंडूला अडवलंय की सीमारेषा ओलांडले याची मात्र पाहणी केली जाते. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 गत वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर सीझन 2 मध्ये अप्रतिम असं कामकाज आपल्याला पाहायला मिळालं. सर्व नवा नायट्रोस कुलाटच्या सर्व आयोजन टीमच्या माध्यमातून त्याच वेळेला या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक ओमेगा डेव्हलपर्सचे सर्व सन्माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा. येस ओके, ऑनफिल्ड डिसिजन आपण घेऊयात. कॅमेरामध्ये क्षण आहे, काहीच झाले नाहीये. ओके, रन्स किती कंप्लीट केला? 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील 2च्या मदतीनं. 47 धावा धाव फलकावरती आहे. यावेळेस बॉल कॅप मध्ये कौ कॉर्नरला 1 बॉल सीमा पार. ओमेगा 50-50 ओव्हर्स मध्ये या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ आपण पहिल्या 5 बॉल मध्ये धावा बनवल्यात 8. 14चं टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर या एका बॉल मध्ये आपल्याला षटकार खेचावा लागेल, अन्यथा 6 धावा देखील आपल्या टीमच्या टोटल मधून मायनस होणार आहेत. चांगली गोलंदाजी पहा, टार्गेट केलं तो वैभवला परंतु खऱ्या अर्थानं वैभवनं या दोन्ही बॅटर्सला टार्गेट केलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंधधुंद बॅट फिरवली, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. ओमेगा 50-50 ओव्हर्स पहिलं षटक कोणाच्या नावे तर गोलंदाज वैभव देवरुखकरच्या नावे आहे. दोन्ही बॅटर्सचे मनसुबे उडवून लावले, खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त केले. 5 स्कोर कार्ड वरती धाव संख्या 51 झाल्या, त्यातून आपण 6 मायनस करणार. धावफलकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल 45 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा मायनस झाल्यात. पहिलं ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफीतील ओमेगा ओव्हर मध्ये 50-50 ओव्हर मध्ये गोलंदाज वैभव षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीला मुरली बाईत. पहिला बॉल ओपीच बॉल लॉप केला समोरच्या दिशेला, 6 धावा वसूल केल्या. पुढचा बॉल अप्रतिम अप्रतिम बा, यावेळेला फ्लाइट दिली, गतीमध्ये परिवर्तन केले. यापली पहिला बॉल थोडासा वेग दिला होता, वेगाने स्विंग करायचा होता, स्विंग झाला नाही, रडार मध्ये आला, षटकार आला. यावेळेला फ्लाइट दिली, टप्पा पडला, ज्या क्षणाला वळण चेंडून घेतलं, निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय. षटकातीला पुढचा बॉल
अप ट्रॅकर आहे बरीचशी वळण चेंडून घेतल्या टप्पा पडला बाहेरचा बाजूने वळण घेतलं पंच आमचे वळलेच दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे अवांतरी स्वरूपामध्ये धाव फलक एकच्या मदतीनं पुढे सरसावल धाव फलकावरती धाव संख्या अप्रतिम टप्पा पडला पुन्हा एकदा चेंडूला वळण दिलंय गोलंदाज मुरलीबाईत पहा चेंडू वळवण्याचा कसब आहे ना हा अप्रतिम मुरलीबाईतकडे आपल्याला पाहायला मिळाला पहा रात्रीमध्ये चेंडू थोडासा ओलसर आहे मैदानामध्ये थोडासा ड्यू आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्व काही असताना देखील चेंडू फिरवण्याची क्षमता माझ्याकडे आहे ते दाखवून दिलंय यावेळेस थोडेसे वरकटले गोलंदाज मुरलीबाईत पंच पुन्हा एकदा वळले की हा वाईट चेंडू असणार आहे अवांतरी स्वरूपामध्ये स्कोरकार्ड पुढे सरसावेल स्कोरकार्ड वरती धाव संख्या 53 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते 53 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या स्टेप आउट केलं एक्स्ट्रा कव्हरला गॅप ढूंढली आहे बॉल निघून चाललाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा डीजेला संधी अप्रतिम फटका खेळला जिथे असोद्याचा बॅटमधनं हा लाजवाब चौकार पाहायला मिळाला स्टेप आउट करत असताना स्ट्रोक साठी जागा बनवली आडवा बॅटने खेळायचा बॅचिंग इनसाइड आहे शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जात नाही थांबलेत एक सिंगल आले एका सिंगलचा मदतीनं धावफलक पुढे सरसावल धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 58 या अंकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे आघाडीला आलेले मुदासिर अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मुदासिरनं आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग केली आहे षटकार चौकाराच्या मदतीनं तो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अप्रतिम फटका चेंडू हवेमध्ये फिल्डर आहेत अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाले धावा वाचवल्या गेल्यात चांगलं कामकाज आपल्याला पाहायला मिळालंय पहा गोलंदाजी मिळत नाहीये काय हरकत नाहीये बॅटिंग मिळत नाहीये काय हरकत नाहीये मी माझ्या संघाला क्षेत्ररक्षणामध्ये कशा पद्धतीने योगदान देऊ शकतोय ते दाखवून दिले सध्याच्या गडीला मैदानाच्या आतमध्ये मनोज पवार यांना अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाले धावा वाचवल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात खामजाई खाम आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी श्री क्षेत्रपाळ पुई या दोन संघादरम्यानची लढत एका बाजूला रोहन सानप त्याच्या विरोधामध्ये कौस्तुभ दळवी हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच दरम्यान रंगत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ओके षटक क्रमांक 6 संपल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन तैनात राहा आणि त्याच वेळेला आयोजकांच्या माध्यमातून आणखीन एक सूचना आहे त्या बॉल चॉईस अर्थातच चेंडूची आपण चॉईस देखील इथेच करणार आहोत जर कॅप्टनच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा खेळाडू जर तुम्हाला आणायचा असेल तर घेऊन येऊ शकता हॅलो आणि आणखीन एक सूचना जर तुम्ही चेंडू चॉईस नाही केला तर आयोजक जो चेंडू देतील त्या चेंडूवरती तुम्हाला खेळावं लागणार आहे षटक क्रमांक 6 डेथ वर मध्ये रोहित गोलंदाजी मागवरती आहे रनवेवरती दाखल झाले थोडासा बिघाड आला पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना गोलंदाज रोहन मोरे आपल्याला पाहायला मिळतील राऊंड द विकेट ओ पिच बॉल समोरच्या दिशेला जसा आलाय तसा उडवलाय बॉल निघून चाललाय त्याच माध्यमातून जर चेंडू गेला तर आपल्याला नवीन चेंडूवरतीच कंटिन्यू करायचं आहे षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रोहित मोरे राऊंड द विकेट
यावेळी बॉल टप्पा पडला प्रचंड वेगाने विकेट किपरचा वेध घेतला विकेट मिळेल का धावबादची संधी आहे आणि धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतील मुदासीर हे मात्र बाद होत आहेत जे आघाडीला आले होते चांगला खेळ या संपूर्ण मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला एक ग्लोविंग स्टार्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला उत्तम दर्जाची सुरुवात त्यांच्या बॅटमधून टीम रॉयल्स मोहोल्ला संघाला करून दिली आहे ते मुदासीर बाद झाले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असीर हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दोन ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती धावसंख्या आतापर्यंत 65 आहे ओपिच बॉल लॉप केला फटका मिस टाइम आहे विकेट मिळेल का फिल्डर बॉलच्या खाली स्वतः गोलंदाज कॉटन बॉल विकेटचं पतंग बॅटर आऊट दुसरा धक्का दिला टीम रॉयल्स मोहोल्ला संघाला पहिला बॉलवरती षटकार लगेचच कमबॅक केलं तितक्याच ताकदीनं ज्या मुद्दासीरनं आसमान दाखवलं त्या मुद्दासीरला डगआउटचा रस्ता रोहित मोरेने दाखवला त्यानंतर नवीन आलेले बॅटर असीर आले होते असीरला देखील मैदानाच्या बाहेर परतवलं हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्या रात्रीमध्ये पहिलीच विकेटच्या हॅट्रिक श्रीराम महादेवाडी संघाचे गोलंदाज ओके माप्यासवी पहिला बॉलवरती धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट झाले होते ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळेल का नवीन बॅटर आलेत अरबाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात पहिला बॉलवरती षटकार आला दुसऱ्या बॉलवरती धावबादच्या स्वरूपामध्ये मुदासीर बाद झाले तिसऱ्या बॉलवरती असीर आले होते आणि असीर देखील मैदानाच्या बाहेर परतलेत आता नवीन बॅटर अरबाज नौकऱ्याचा अरबाज ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा रोहित रनवेवरती बिघाड येतोय पुन्हा एकदा नवाने गोलंदाजी केली जात असताना आपल्याला पाहायला मिळणार दबाव आहे महत्वाचं षटक शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून रोहितकडे पाहायला गेलं सातत्याने या संघाचं नेतृत्व करत असताना रोहितनं डेथ ओव्हरमध्ये जेव्हा जेव्हा महत्वाचे गोलंदाज महागडे ठरलेत ना त्या वेळेला कामगिरी चांगली केलेली पाहायला मिळाली आहे या मॅच मध्ये देखील तोच परफॉर्मन्स पाहायला मिळाला ओहो अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे डावकुरात्याचे बॅटर अरबाज ऑन स्ट्राईकला होते खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल धावफलक पुढे सरसावेल धावफलकावरती धाव संख्या 66 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते 66 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी रोहन आतापर्यंत केल्या पहिला बॉलवरती षटकार मनोबल खचलं नव्हतं कमबॅक करून दाखवलं तितक्याच ताकदीनं विकेट्स मिळवल्या त्याही पलीकडे धावा देखील वाचवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला असीर आपल्याला पाहायला मिळतील ओपी बॉल समोरच्या दिशेला आणखीन एक लॉंग ऑफ रिझल मध्ये बॉल फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर मध्ये षटकार आणि षटकाराचीच भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळाला आज संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करत असताना रॉयल्स मोहोल्ला संघाच्या बॅटर्सने फक्त षटकार चौकारांची प्रॅक्टिस केली की काय हा देखील प्रश्नचिन्ह खऱ्या अर्थानं श्रीराम महादेवाडीच्या गोलंदाजानं पडला असावा का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली ओ पिच बॉल गॅपमध्ये खेळले फिल्डर आहे डीप मध्ये विवेक बाईत आणखी एक महत्वाचे खेळाडू चेंडूवर त्याला थोडीशी बम्बलिंग पाहायला मिळाली एक सिंगल कंप्लीट दुसरा धावेचा देखील तितक्याच ताकदीने प्रयत्न केला तिसरी धाव वेगाने कंप्लीट केले सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला धावा घेण्याची संधी मिळतीये त्या वेळेला धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय रॉयल्स मोहोल्लाच्या या दोन्ही बॅटर्सना शेवटच्या बॉलवरती तिहेरी आले तिहेरीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या 4 बाद 75 धावा स्कोर कार्ड वरती लगावण्यात यश आलं टीम रॉयल्स मोहोल्ला संघाला येणाऱ्या 36 बॉल मध्ये 76 धावेची आवश्यकता असेल
टीम श्रीराम महादेवाडी या संघाला. मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. श्री क्षेत्रपाळ पुई विरोधामध्ये खामजाई खाम या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी लगेचच जायचं आहे. आणि या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर आणि अलंकारचे खांडेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं दुसऱ्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला खामजाई खाम विरोधामध्ये श्री क्षेत्रपाळ पुई या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला श्री क्षेत्रपाळ पुई संघाचे कॅप्टन लगेचच या, जास्त वेळ घेऊ नका. मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या. मनीष या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक सन्माननीय प्रमोद शेठ जी मस्कर साहेब आणि अलंकारजी खांडेकर साहेब यांच्या शुभातानं आपण नाणेफेक घेतो. एका टॉस करीत आहोत आपण. टेल इट इज अ कॉल अँड हेड. टॉस जिंकला टीम श्री क्षेत्रपाळ पुई संघानं. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. थँक्यू सो मच या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं. या मनीष, श्री क्षेत्रपाळ पुई संघानं टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतले त्यामागचं कारण? जरा नाईट टुर्नामेंट आहे, जरा बघू आज निर्णय. नव्या नायट्रोस आणि संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाणारी मेहनत आणि संपूर्ण स्पर्धा ज्या पद्धतीनं मैदान सजवलं जात आहे, काय सांगाल संपूर्ण स्पर्धेबद्दल, काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल? नव्या नायट्रो ग्रुप हा मोठा आहे आणि असाच मोठा राहू द्या आणि असाच ग्राउंड जरा भेटला तर बरं होईल. येस, मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्यासोबत ओमकार आहेत. टॉस तुम्ही हरल्यापर्यंत जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच फिल्डिंग घेतली असते आम्ही पण आता बॅटिंग आले, काही हे नाही आहे. आपल्याप्रमाणे चांगला करण्याचा प्रयत्न करू. येस, ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण ओमेगा 50-50 ओव्हर्स चॅलेंजिंग ठेवलेली आहे. काय सांगशील या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि संपूर्ण आयोजकांबद्दल? ही नक्कीच चांगली कल्पना आहे आणि असंच नवीन नवीन काही ना काही इनोव्हेशन नक्की झालं पाहिजे क्रिकेटमध्ये, तर अजून नवीन रोमांच वाढेल क्रिकेटमध्ये. आणि स्पर्धा तर खूप चांगलीच आहे. नव्या नायट्रोस नाव मोठं आहे खूप रोहा तालुक्यामध्ये आणि अशीच भविष्यात अजून चांगले चांगले टुर्नामेंट होतील याच्या. येस, थँक्यू सो मच. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल. टॉस बॉक्स मधनं न्यूज येते. टॉस जिंकल्या टीम श्री क्षेत्रपाळ पुई संघाने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम खामजाई खांब या संघाला. ओटी कॉम्बॉक्स येते. कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत रोहा तालुक्यातील दिग्गज समालोचक सन्माननीय प्रदीपजी भोरे यांचा. त्याच वेळेला दोन्ही टीमला विनंती करतो की आपण बॉल चॉईस साठी लगेच या. जर आपण बॉल चॉईस साठी आला नाही तर ज्या आयोजक चेंडू देतील त्या चेंडूवरती तुम्हाला खेळावं लागणार आहे. ओटी कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद किशोर सर. तर आपण पाहतो या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा, अर्थातच श्री प्रमोद शेठ अनंत मस्कर पुरस्कृत ओमिका चॅम्पियन ट्रॉफी, जी खऱ्या अर्थाने नव्या नायट्रोज या सर्व शिलेदाराने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अगदी गेल्या वर्षीचे सुरुवात झालं, प्रारंभ झाला. एक चांगली त्या स्पर्धेला सर्व खेळाडूंचा आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं उदंड असं प्रतिसाद मिळालं आणि पुन्हा एकदा या दुसऱ्या परावामध्ये सुरुवात होत असताना आपण ही स्पर्धा पाहतोय. अर्थातच ओमिका चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. गोव्याच्या या
क्रीडा संकुलावरती. अगदी आपण पहिली मॅच जर पाहिली ना तर खऱ्या अर्थाने जी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये श्रीराम मलखंडवाडी त्याच्या विरोधामध्ये रॉयल्स मोहोल्ला. प्रथमतः नाणेफेक श्रीराम महादेववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल्स मोहोल्ला या संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं प्रथमतः नाणेफेक जिंकलं ते म्हणजेच श्रीराम महादेववाडी या संघानं आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण करत असताना निर्णय त्यांचा आपण जर पाहिला तर चांगला राहिलाय, परंतु त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाने धावसंख्या जमा केली 75 म्हणजे 76 धावांचं टार्गेट आहे आणि हा टार्गेट तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायचा आहे. म्हणजे 75 धावा आहेत तर 76 धावा कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण उत्तरार्धाला सुरुवात होतोय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अगदी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विवेक बाईत आणि त्या साथीला अनिकेत बाईत बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 76 धावांचं पाठलाग करायचं आहे. अगदी सर्वांना पुन्हा एकदा श्री दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचं एक चांगला दिवस. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर एक वेगवान गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अगदी आपण जर पाहिला ना तर 6 धावांसाठी पाठवलाय. अगदी टोळ्यास प्रेक्षक आहेत, प्रेक्षक वर्ग आपणास विनंती करतोय जे सीमारेषेचं लाईन पट्टी आहे आणि जे खेळाडू कक्ष आहे खेळाडू कक्षाच्या बाजूला जा दादा प्लीज. स्पर्धा आपल्यासाठीच आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला फक्त बसायचं आहे. हो चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळेल. चेंडू मात्र जमिनीला अगदी कासत पुसट चाटत डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती हल्ल्या चढवायला सुरुवात केली कारण 76 धावांचं पाठलाग करायचं आहे. 2 षटक 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि खऱ्या अर्थाने गोलंदाज जर पाहिला तर इनायत हा गोलंदाज आहे. एक वेगवान गोलंदाज, परंतु त्या वेगावरती आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त संघाचं हित जाणायचं आहे. हे विवेक बाईच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. ओहो खोलवर टाकता चेंडू खऱ्या अर्थाने ब्रह्मास्त्र वापरलेला मोठा ऍक्सिडेंट होण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी असफल ठरलाय. अगदी विवेक बाईकने त्या ठिकाणी चांगली या ठिकाणी सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढलं. अगदी आपण पाहिला ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर टाकलं होतं मात्र चांगला सन्मान दिला गेला चेंडूला. कोणतीही धाव मात्र मिळाली नाही. अगदी डेंजर झोनवरती होता जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र पुन्हा सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला आणि संघाचा धावसक फलक पाहिलं. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला. पहिला षटकार नंतर चौकार आलाय. बिनबाद 10 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षण पाहिलं शॉर्ट पॉइंट मध्ये आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगदी बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर 1 बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा घेता येतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न वेग बाईकच्या बॅट मधून पाहतोय. खऱ्या अर्थाने आज पाहिलं आपण ना तर मुरलीबाईचे एक एक्सप्रेस अनुभवी असा खेळाडू गोलंदाज होता. त्याच्यावरती देखील असेच हल्ले झालेले मात्र त्याच गोलंदाजाच या भरपाई करत असताना वेग बाईतला आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची फटकेबाजी, परंतु या ठिकाणी कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. अगदी कालच्या दिवसामध्ये पाहिलं ना तर साऊथ आफ्रिकाने दुसऱ्यांदा मोठे धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या पार केला. हो चांगलं या ठिकाणी अगदी शांत दिमागाने पहा अगदी त्या ठिकाणी काय खेळलंय. सहजरित्या फटका खेळला गेला. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू होते फरार. धावा मिळतील 4.
त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून इशारा आला की हा चेंडू मात्र नो असणार आहे. म्हणजेच पहिला चेंडू नो मिळतोय. या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या म्हणजेच टोटल 5 धावा मिळत आहेत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी मोरे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी दीपेश यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी मोरे साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपली हजेरी या संपूर्ण स्पर्धेसाठी लावली त्याबद्दल मनपूर्वक आभार. सन्माननीय संतोषजी मोरे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. या प्रमुख अतिथी मंचकावरती ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी सन्माननीय प्रमोद शेठजी मस्कर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि मान्यवरांची मंडळी देखील आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोषजी मोरे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करीत आहोत. मैदानाच्या आतमध्ये अडबा पाटणा सेटला फटका खेळला. मुझीब डीप मध्ये काऊ कॉर्नरला चांगली फील्ड करत असताना पाहायला मिळालं. एक सिंगल विवेक बाईतला मिळते, एक सिंगल श्रीराम महादेवाडीला मिळतीये. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावतोय. स्कोर कार्ड वरती धावा 20 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धाव फलकावरती आहेत. धावांचा पाठलाग करत असताना श्रीराम महादेवाडी संघ आतापर्यंत चांगली बॅटिंग या संपूर्ण षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. चला टीम मीटिंग नको, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. मनीष कुचेकर आपण देखील समोरच्या कक्षाकडे संपर्क करा. मनीष, गोलंदाजांचे नावं द्यायचे आहेत आपल्या. पुढचा बॉल ओपिश बॉल लॉप केला आहे. लॉंग ऑन रिझल मध्ये हा वॉइस सफर बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. षटकार जगांकडनं ज्या चेअर्स आहेत म्हणजे खुर्च्या आहेत त्या इतर कोणी घेऊन जाऊ नका, त्या मान्यवर किंवा खेळाडूंसाठीच आहेत. आपणास विनंती करतोय. चला विनंती करतोय श्रीराम महादेवाडीच्या डगआउट मध्ये ज्या खुर्च्या प्रेक्षकांनी वापरल्या त्या खाली करा. तिथे फक्त टीमच बसेल, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नको, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून आपल्यावरती कारवाई देखील केली जाऊ शकते. चला आमचे प्रेक्षक वर्ग, आमचे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण ते डगआउट खाली करा. श्रीराम महादेवाडीच्या खेळाडूंचं ते डगआउट आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं, पिवनचं षटक संपलं. धावा पहिल्या धावपळकावरती तब्बल 26 धावा धावपळकावरती पाहायला मिळाला. म्हणजे ज्या 76 धावा देखील कमी पडतात की काय असा प्रश्न निर्माण राहिलाय. कारण सिक्सरच्या चेंडूवरती खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आज आपण पाहतो ओमेगा चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून ज्या 9व्या नायट्रोजच्या या सर्व शिलेदारांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय. 76 धावांचं पाठलाग करत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 26 धावा. मात्र चांगली पार्टनरशिप, एक चांगली धावगती धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 26 धावा. P1चं षटक संपल्यानंतर दुसरं षटक चालू होतोय P2चं. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ऑन रिझल्ट मध्ये पहिलाच बॉल अप्रतिम फटका लॉंग लेग रिझन मध्ये हवाई हल्ला चढवला विवेक बाईतनं. अप्रतिम भव्य षटकार.
पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी चालू आहे. धावांचा पटला करायचा असेल तर अशीच बॅटिंग करावी लागेल. स्टिअर केलं सन्मानपूर्वक क्रिकेट. यापूर्वीच्या बॉलवरती ताकद पाहायला मिळाली, आता नजाकत बरा स्टिअर केलं पॉइंटला. फिल्डर होते बॉलवरती आले, अडवतील फेकतील तोवर एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 33 अंकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 2 मध्ये चांगल्या धावा आतापर्यंत उभारल्या गेल्या श्रीराम महादेववाडी संघाच्या बाजूनं. 5 पद्धतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा आल्या, अगदी उत्तरार्धामध्ये देखील आतापर्यंत तरी धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. अनिकेत आणि विवेकची ही जोडी आतापर्यंत हवी ठरतीये. चांगला चेंडू या ठिकाणी पहा, अगदी कव्हर रिझन मध्ये पटका खेळला गेला. 1 2 3 चेंडू सीमा फार येते ओमिगा चौक. नक्कीच, परंतु या ठिकाणी फलंदाजाला देखील तोड नाही, कारण तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सज्ज राहिले श्रीराम महादेववाडी संघाचे हे फलंदाज. अगदी प्रत्येक गोलंदाजावरती आणि प्रत्येक चेंडूवरती हल्ले करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न देखील यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटने, चेंडू कॉर्नरच्या बाहेर, षटकार. ठिकाणी जर पाहिलं नाही, रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु असं वाटतं दिवसा खेळतो की काय, कारण प्रत्येक येणारा चेंडू बॅट्समनला फलंदाजाला अगदी फुटबॉल सारखा वाटतोय. येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला जातोय आणि खऱ्या अर्थाने चिरंजीव भिंगारे यांनी या स्पर्धेचं आपण पाहिलं ना, जुना चेंडू अगदी चांगलं या ठिकाणी पहा, जी लाईटची व्यवस्था केली सुंदर पद्धतीने या ठिकाणी, म्हणजेच फलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला, गोलंदाजाला कोणताही या ठिकाणी अंधुक प्रकाशाचा या ठिकाणी कोणताही परिणाम पाहायला मिळत नाही. एक चांगलं या ठिकाणी आपण पाहिलं तर व्यवस्था केली लाईटची चिरंजीव हिंगारे म्हणजे कालिदास डेकोरेटर्स, आणि आमचा आवाज देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. असं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं जर मुरली बाईत यांच्यावरती हल्ले झाले होते पहिल्या षटकामध्ये, मात्र त्याच हल्ल्यांची परतफेड करत असताना जर पाहिलं ना, वेग बाईत ओके नयनवरती आलेले ते, परंतु वेग बाईतवरती या ठिकाणी चांगला खेळ करतोय. हो, चांगला फटका या ठिकाणी अगदी होय, स्ट्रेट राईटचा फटका, चेंडू सीमा पार, आणखीन अर्धा पल्ला तर पार केले. 47 धावसंख्या धावपळखावरती. डावखुरा गोलंदाज, मोठा फटका, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय, आणखीन एक षटकार. क्या बात है. या ठिकाणी पहा, सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट के दुनिया में मिसाल बन गए हे असे आमचे सन्मान्य प्रमोशट अनंत मस्कर साहेब यांच्या माध्यमातून पहा, स्कोरर, असं कॉमेंटेटर आणि त्याचप्रमाणे ऑफिशियल पंच यांच्यासाठी देखील या ठिकाणी प्रत्येकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. धन्यवाद साहेब, असंच आपलं आमच्यावरती प्रेम असू द्या. तर या ठिकाणी जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी पहा 76 धावांचं पाठलाग करायचं आहे. अगदी किशोर सर, 434 धावांचा पाठलाग होणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र 438 धावांचा पल्ला पार केला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 360 धावांचा पल्ला पार केला, म्हणजे साऊथ आफ्रिकेने एक रेकॉर्ड केलं होतं आणि तोच रेकॉर्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. 53 धावा धावपळकावरती. 2 षटक आपण पाहिलं तर अजूनही 2 षटकाची समाप्तीनंतर 53 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एक चांगली सुरुवात. अगदी मुरलीबाई त्या ठिकाणी पहा थोडस खुश देत आहेत, कारण अर्धा पल्ला पार केलाय. परंतु क्रिकेट असं आहे ना, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सेफ सुरक्षित मानली जात नाही. 53 धावा धावपळ कधी क्षेत्रशः आपण पाहिला विखुरला 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती फटका भीमटोला लगावलाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. तर या स्पर्धेचे पुरस्कर्ते प्रमोद शेठ मस्कर साहेब, अगदी क्रिकेटचे जाणकार, क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि या ठिकाणी वेग पाहिजे, या ठिकाणी षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळतोय. पुन्हा बॅक टू बॅक चेंडू लॉंग लेगच्या बाहेर. पळकावरती तर 63 धावा धावपळकावरती. आणखीन एक अगदी आपण पाहिलं डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळणार, एकाचा व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. 64 धावा धावपळकावरती. 12 धावांची गरज आहे, जे सरासरी हवी होती 12.66 ची. मात्र पहा हा सामना काय पद्धत चालला, अगदी आपण असं वाटतंय की दिवसाच खेळ करतो की काय. धोक्याचं सावट जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर दमट खेळपट्टी, ओलसर चेंडू, तरी देखील त्याच्यावरती हल्ला चढवला गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानावरती खऱ्या अर्थाने नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय, ज्या आपण पाहिला 9व्या नाईटर्स ह्या सर्व शिलेदारांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय. हो घुसून घेण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा कोणाच्या रिझन मध्ये गेलाय, ज्या ठिकाणी ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळणार. सिंगल जी धाव येते ना त्या धावा मात्र घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या करतात, कारण एक धाव या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये खूप महत्वाची आहे. एक धाव पूर्ण केली जाते, सामना मात्र पूर्ण खुल्ला झालाय. अगदी जर पाहिलं धावपळकावरती नजर टाकली, धाव संख्या आपण पहिली धावपळकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 71. आणखीन एक मोठा फटका, चेंडू बराच हवेमध्ये. ओहो, या ठिकाणी चेंडू हातातून निसटलं गेलं. अगदी फलंदाजाला चेंडू फुटबॉल सारखा वाट दिसतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला काय हा चेंडू दिसला नाही की काय असा प्रश्न निर्माण राहिलाय, कारण सेल सुटला. हा सोपा सेल होता, जरी चेंडू उंच हवेत राहिला बराच काळ तरी देखील हा सेल पकडणं गरजेचं होतं. अगदी आपण पाहिलं जीवनदान मिळालं गेलं त्या ठिकाणी. धावसंख्या मात्र पूर्ण केली जाते फलंदाजाने. हा सर, चेंडू 50-50 वर, ओमेगा 50-50 वर, परंतु जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. 6 षटकामध्ये 76 धावांचा पाठलाग करायचं होतं, मात्र या ठिकाणी पहा जवळजवळ 72 धावा 3 षटकामध्ये पूर्ण केल्या गेल्या. ओमेगा षटक 50-50, एक नवीन बदल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी षटकारांशी या ठिकाणी सामना संपवला जातोय. या या ठिकाणी पहा अगदी काय खेळ केला गेला, वेग बाहित त्या ठिकाणी थेट षटकार लगावला
आणि या ठिकाणी सामना सहजरित्या आपल्या संघाला जिंकून दिला. या ठिकाणी विजयाची पहिली मोहर लगावले ती म्हणजे श्रीराम महादेववाडी या संघाने. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं रॉयल्स मोहल्ला संघाचं देखील